नमस्कार, कशा आहात सगळ्याजणी? चला तर मग आज कुठली रेसिपी आहे ते बघायची आहे। आज मी बनवणार आहे कटवडा। पावसाला सुरुवात झालेली आहे। पाऊस पडत असताना आपल्याला काहीतरी खावंसं वाटतं। तर काय खावंसं वाटतं? भजे, परत वडापाव, पावभाजी। तशाच प्रकारे मी आज कटवडा बनवलेला आहे। बघू शकता। तर चला रेसिपीला सुरुवात करायची आहे। गॅस चालू केलेला आहे, कुकरवरती ठेवलेला आहे। कुकरमध्ये 1 ग्लास पाणी ओतायचं आहे आणि हे 4 बटाटे स्वच्छ पाण्याने मी धुवून घेतलेले आहेत। आता ते बटाटे मी कुकरमध्ये टाकून कुकरला टोपण लावून मी गॅसवरती शिट्ट्या घ्यायला ठेवते। तर झालेले आहेत आपल्या 2 शिट्ट्या घ्यायच्या आहेत। 2 शिट्ट्या झालेल्या आहेत। गॅस बंद करायचा आहे आणि हे कुकर आपण खाली उतरून घेऊया। कुकर थंड झाल्यानंतर आपल्याला कुकरमधले बटाटे काढून घ्यायचे आहेत। बटाटे थंड झाल्यानंतर आपल्याला हे बटाटे सोलून घ्यायचे आहेत। झालेले आहेत आपले बटाटे सोलून। 4 बटाटे मी सोलून घेतलेले आहेत। बघू शकता। आणि आता हे बाजूला ठेवायचं आहे। आता घ्यायचं आहे आपल्याला कांदे। 4 कांदे घ्यायचे आहेत आपल्याला सोलून। 4 कांदे उभे आपल्याला चिरून घ्यायचे आहेत। हे मी कांदे चिरून घेते उभे कारण ह्याच्या फाका नाही करायच्या। तर हे अशा पद्धतीने मी कांदे 4ही चिरून घेतलेले आहेत। आता आपल्याला गॅस चालू करायचा आहे। गॅसवरती जाळी ठेवायची आहे आणि त्या जाळीवरती आपल्याला हे असे कांदे भाजून घ्यायचे आहेत। आपल्याला कट करायचं। कटासाठी आपल्याला हे कांदे मी भाजून घेणार आहे। तर हे भाजून झालेले आहेत। उलट सुलट करायचे आहेत कांदे, खालून वरून भाजून घ्यायचं आणि उभे कापल्यानं ना कांदा की पुरेपूर मधून सगळा कांदा वाफवून किंवा भाजून निघतो। बघा ह्या अशा पद्धतीने कांदे भाजून निघालेले आहेत। आता घ्यायचे आपल्याला एक कढई। कढईमध्ये 1 चमचा धने आणि अर्धा चमचा बडीशेप। हे अशा पद्धतीने मी थोडंसं गरम करून घेतलेलं आहे। आता हे खलबत्त्यामध्ये वाटून घ्यायचं आहे। हे बघू शकता। खलबत्त्यामध्ये वाटायचं आहे आणि आबडधोबडच वाटायचं, जास्त नाही वाटायचं। तर झालेलं आहे बघू शकता। अशा प्रकारे हे धने आणि बडीशेप वाटून घेतलेलं आहे। त्यामध्ये आता मिरची जाणार आहे, लसूण, आलं हे पण आपल्याला थोडंसं आबडधोबड वाटून घ्यायचं आहे। जास्त बारीक नाही करायचं। आता हे मोठभर कोथिंबीर घातलेली आहे कारण आपल्याला हे बटाट्याच्या भाजीला लागणार आहे। त्यामुळे आपल्याला मोठमोठाच वाटून घ्यायचं आहे, बारीक नाही करायचं। हे अशा पद्धतीने वाटून घ्यायचं आहे। झालेलं आहे, हे बाजूला करून ठेवूया। आता घ्यायचं आपल्याला गॅसकडे जायचं। गॅस चालू करायचा आहे। गॅसवरती कढई ठेवायची। तर कढईमध्ये आपल्याला तेल ओतून घ्यायचं आहे। तेल गरम झालं ना की आपल्याला जिरे टाकायची, मोहरी टाकायची। आता हे वाटण वाटलेलं टाकायचं आहे। बघू शकता। मस्त हिरवगार झालेलं आहे। आता ह्यामध्ये हळद, चवीपुरते मीठ, धना पावडर, आता हे सगळं मिक्स करून घेऊया। तर झालेलं आहे आपलं मिक्स। बटाटे हातानेच चुरून घ्यायचे आहेत अशा प्रकारे। आता हे परतून घ्यायचं आहे। झालेले आहेत आपले बटाटे टाकून मध्ये। आता ही भाजी आपण मिक्स करून घेऊया। आता ह्याला मॅशरनं मॅश करून घेऊया कारण हे आपल्याला अशा फोडी नाही लागणार। आपल्याला वडे बनवायचे आहेत ना ह्याचे, तर आपल्याला एकदम स्मूथ भाजी पाहिजे ह्याची। तर चला आता हे झालेलं आहे आपलं, स्मूथली झालेलं आहे एकदम। आता हे मॅशरचं सगळं चिटकलेलं काढून घेऊया आणि आपल्याला हे बघा अशा पद्धतीने करायचं आहे आणि परतून घ्यायचं आहे भाजी। आता ह्यामध्ये आपल्याला मुठभर कोथिंबीर घालायची आहे, बारीक चिरून घालायची आहे। तर हे मिक्स करून घेऊया। झालेलं आहे आपलं। आता एक प्लेट घ्यायची आहे। प्लेटमध्ये आपल्याला ही भाजी काढून घ्यायची आहे। हे अशा पद्धतीने भाजी मी बनवलेली आहे। आता ही भाजी पसरून घ्यायची आहे कारण ही भाजी थंड व्हायला ठेवायची आहे। आता चला तर मग आता कढई घ्यायची आहे। गॅस चालू करायचा आहे आणि कढईमध्ये आपल्याला खोबरं, खीस आहे ना खोबऱ्याचं माझ्याकडे, ते खीस मी भाजून घेते कारण खरपूस भाजून घ्यायचा आहे, एकदम जास्त नाही भाजायचा कारण करवट लागेल। आता घ्यायचं आपल्याला 2 चमचे तीळ आहे, 1 चमचा खसखस आहे। तर हे पण भाजून घ्यायचं आहे। बाजूला काढून घेऊया। एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे। तिथं ठेवलेलं आहे अद्रकाचे 2 तुकडे, मुठभर कोथिंबीर, 4 भाजलेले कांदे आणि 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या। तर हे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे। आता हे वाटण वाटून घ्यायचं आहे आपल्याला। झालेलं आहे वाटण वाटून। आता हे बघा एकदम मस्त कोथिंबीर घातल्याने हिरवं झालेलं आहे। आता गॅसवरती कढई ठेवलेली आहे, तेल ओतलेलं आहे। तेलामध्ये आपल्याला कढीपत्ता टाकायचा आहे। कढीपत्त्याचे पाने टाकलेले आहेत। आता ते वाटण वाटलेलं मी मिक्स करणार आहे तेलामध्ये, फोडणीमध्ये टाकलेलं आहे। आता हे मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून आपल्याला ते पाणी पण ह्याच्यामध्ये ओतून घ्यायचं आहे। तर हे सगळं तेल सुटेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे।
आता हे बघा, बघू शकता मस्त तेल सुटलेलं आहे. त्यामध्ये जाणार आहे काळं तिखट, लाल तिखट, हळद पावडर, चवीपुरते मीठ, धणापूड, हे सगळं मिक्स करून घेऊया. एक बाजूला गरम पाणी करून ठेवलेलं होतं. आता ते पाणी आपण ह्या कटाच्या आमटीमध्ये टाकायचं आहे. तर झालेलं आहे आपलं, हो का, बघा, बघू शकता मस्त आमटीला तर्री आलेली आहे. आता हे कट झालेलं आहे आपला. आता वरतून टाकायची आपल्याला कोथिंबीर, बारीक चिरून कोथिंबीर टाकायची आहे आणि हे मिक्स ढवळून घ्यायचं आहे, मिक्स करायचं आहे. आता ह्याला उकळी आली की आपल्याला हे बाजूला काढून ठेवायचं आहे. आता बघा, बघू शकता मस्त झालेला आहे आपला कट. काढून ठेवूया. आता ह्याचे या सारणाचे आपल्याला वडे करून घ्यायचे आहेत. सगळे वडे मी करून घेतलेले आहेत. झालेलं आहे. 1 वाटी बेसन घेतलेलं आहे, चवीपुरते मीठ, अर्धा चमचा ओवा, मुठभर कोथिंबीर बारीक चिरून. तर ह्यामध्ये पाणी घालून आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. झालेलं आहे आपलं पीठ भिजून. आता बघा, बघू शकता मस्त भिजलेलं आहे पीठ. अशा प्रकारेच भिजवायचं. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, कढई ठेवायची. कढईमध्ये आपल्याला तेल ओतून घ्यायचं आहे, कारण आपल्याला वडे तळायचे आहेत. तर ह्यामध्ये इनो आहे ना, मी चमचावर इनो घातलेला आहे. इनोमध्ये थोडंसं पाणी घालून हे मिक्स करून फेटून घेते पीठ. हे झालेलं आहे. आता आपलं पीठ फेटून झालेलं आहे. आता बघा, बघू शकता त्यामध्ये वडे टाकायचे आणि चमच्यानं हे वडे तेलामध्ये सोडायचे आहेत. मी फक्त 2 वडे टाकलेले आहेत सुरुवातीला, कारण 2-2च खरं तर तळले मी सुरुवातीला. आता हे बघा, झालेलं आहे वडा तळून. तर हे दुसरे 2 टाकते आणि नंतर मी हातानं पण टाकलेले आहेत. मग हाताने मी 4 वडे तळून घेतलेले आहेत. बघा, भजी टाकल्यासारखं आपल्याला हातानंच जास्त प्रॅक्टिस होती ना. तर हाताने मी वडे छान टाकलेले आहेत आणि काढून घेऊया. झालेले आहेत आपले वडे तळून. आता आपल्याला प्लेट सर्व करायची आहे. बघा, बघू शकता मस्त झालेले आहे. आता त्या कटामध्ये वडे ठेवते आणि थोडंसं कांदा, कोथिंबीर सजवते. झालेलं आहे आपलं. कसं झालं का नाही कमेंटमध्ये सांगा.